हाहाकार निर्माण झालाय। पूरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। अचानक आलेल्या पुरामुळे बाधित भागातील भयावह दृश्य समोर आली आहेत। एकूण 13 जलविद्युत प्रकल्पांचं मोठं नुकसान झालंय। सैन्य दलाच्या मदतीने देशभरातल्या 3620 लोकांची सुटका केल्याचं नेपाळच्या गृह मंत्रालयानं सांगितलं। बचाव कार्यासाठी लष्कर, सशस्त्र पोलीस आणि पोलीस दल तैनात आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। तर उत्तर नेपाळच्या काही भागात पुराचा हाहाकार निर्माण झालेला आहे। त्यातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर पूरस्थितीमुळे 132 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। बचाव कार्यासाठी लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि या ठिकाणी तैनात करण्यात आले। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं जात आहे। या पूरस्थितीमध्ये 132 जणांचा मृत्यू झालाय। अक्षरशः ढगफुटी या ठिकाणी झालेली आहे। पुरामुळे उत्तर नेपाळमध्ये वाताहात झाली आहे। घराच्या घरं वाहून गेली आहेत, गाड्या वाहून गेल्यात, तर 132 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। काही वर्षापूर्वी उत्तराखंडमध्ये जशी स्थिती निर्माण झाली होती तशी स्थिती आज उत्तर नेपाळमध्ये झालेली पाहायला मिळते।